नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एम-पी-एस-सीने त्यांच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे-एम-एफ-सी प्रिलिमचं उत्तरपत्रिका असू द्या, रजिस्ट्रारची उत्तरपत्रिका असू द्या किंवा आता आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारची उत्तरपत्रिका असू द्या. येणाऱ्या सगळ्या ज्या एम-पी-एस-सी ज्या परीक्षा घेतं एम-सी-क्यूच्या, ह्या सगळ्या उत्तरपत्रिकांसाठी त्याच्यामध्ये हे बदल लागू असणार आहेत. आणि येणाऱ्या 2026च्या मार्चपासून ते बदल लागू होणार आहेत. म्हणजे आपल्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांना ते बदल लागू असणार आहेत. आणि हे बदल एवढे जास्त महत्त्वाचे आहेत, की तुम्ही हे बदल जर तुम्हाला माहिती नसतील, तुम्ही ह्या बदलांनुसार जर समजा कुठली महत्त्वाची चूक जर केली, तर तुम्ही परीक्षेला बसलेच नव्हते असा त्याचा अर्थ असणार आहे. म्हणजे आपला हा अटेम्प्ट जो आहे, तो बाकीचं सगळं परीक्षेची तयारी केली आणि एखादी अशा प्रकारची जर चूक केली, तर तुमचं त्याच्यामध्ये प्रचंड अतोनात नुकसान जे आहे, ते या बदल माहिती नसल्यामुळे तुमचं होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती करेल, की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तसं हे पी-डी-एफ मी आपल्या WhatsApp ग्रुपवर टाकलं होतं. अपडेट देणाऱ्यासाठी आपला जो ग्रुप आहे, कराड लॉ क्लासेसचे आपले जे 14 ग्रुप आहेत, ह्या सगळ्या ग्रुपवर मी ते टाकलेलं होतं. तुम्ही अजून जर आपल्या कुठल्याच ग्रुपवर नसाल, तर तुम्ही ह्या नंबरला WhatsAppला जर मेसेज केला, की WhatsApp ग्रुप वगैरे असा मेसेज केला, तर ऑफिसचा माणूस तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. जिथे एम-पी-एस-सी बद्दलचे नवीन जे सगळे एक्झाम असतात, त्याच्याबद्दलचे अपडेट आपण तुम्हाला रेग्युलर आपल्या WhatsApp ग्रुपवर देत असतो. आपलं ॲप्लिकेशन पण तुम्ही प्ले स्टोअर कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला त्या WhatsAppवर त्या ठिकाणी मिळून जाईल. रजिस्ट्रारची बॅच असू द्या, आता आपली सध्याच्याला सुरू आहे. तुम्हाला कुणाला रजिस्ट्रारची बॅच घ्यायची असेल, असिस्टंट रजिस्ट्रारची घ्यायची असेल, म्हणजे ग्राहक मंचाची असू द्या किंवा औद्योगिक न्यायालयाची असू द्या. त्याची आता सिलेबस रिसेंटली आलेला आहे. तो सिलेबस पण आपण आपल्या ग्रुपवर पाठवलेला होता. तो जरी तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल, त्याचा फॉर्म ऑलरेडी भरलेला असेल, तर त्याच्या बॅचेस तुम्ही ॲप्लिकेशनवरनं घेऊ शकता. जे-एम-एफ-सी प्रिलिमची सुद्धा आपली 7वी बॅच या वर्षीची आपण सध्याच्याला नवीनच सुरू केलेली आहे. त्याचे 10-12 लेक्चर आपले साक्षी अधिनियमचे झालेले आहेत. त्याचं पण रेकॉर्डिंग वगैरे सगळं तिथे अवेलेबल असतं. ती जरी बॅच तुम्हाला घ्यायची असेल, तर तुम्ही या नंबरवर फोन करून मला संपर्क करू शकता. तर महत्त्वाचं काय बदल घडलेले आहेत? तर एम-पी-एस-सीने आता हे कशासाठी केलं, की जी उत्तरपत्रिका आहे ती अजून जास्त ज्याला आपण म्हणतो निर्दोष करण्याच्या हेतूने त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे जे काळानुसार किंवा ज्याला आपण म्हणतो, की अद्यावतीकरण करण्यासाठी किंवा नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाने आणि उत्तरपत्रिका जास्तीत जास्त निर्दोष करण्याच्या हेतूने ह्या सगळ्या सुधारणा एम-पी-एस-सीने घडवून आणलेल्या आहेत. आता अगोदर जसं तुमच्याकडे तुमची एक कार्बन कॉपी असायची. म्हणजे आपण जे उत्तरं सोडवलेले असतात, त्याची आपल्याला आपलं स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा भविष्यामध्ये निकाल लागल्यानंतर आपला जे रिझल्ट आहे, आपला जो स्कोर आहे, तो एम-पी-एस-सीच्या आन्सर कीप्रमाणे जर मॅच होत नसेल, तर तुम्हाला तुमचा आक्षेप नोंदवण्यासाठी सुद्धा तुमची कार्बन कॉपी कामाला येत असते. तर ती कॉपी तर तुमच्याकडे असणारच आहे. पण यावेळेस त्यांनी बदल काय केलेला आहे, की एम-पी-एस-सीची जी आपण एम-पी-एस-सीकडे जी आपली उत्तरं लिहिलेली जी मूळ प्रत देत होतो, ती मूळ प्रत आता 2 भागांमध्ये असणार आहे. भाग 1 मध्ये तुम्हाला तुमची उत्तरं नमूद करायची आहेत. कोणत्या प्रश्नाचं तुम्ही कोणतं उत्तर गिरवत आहात ते तुम्हाला नमूद करायचं आहे. आणि भाग 2 मध्ये तुमचं परीक्षेचं नाव असेल, त्याच्यानंतर उमेदवाराचा बैठक क्रमांक असेल, त्याच्यानंतर विशेष सांकेतांक असेल, प्रश्नपत्रिकेचा त्याच्यामध्ये क्रमांक असेल, त्याच्यानंतर उमेदवाराची व समविक्षकाची स्वाक्षरीसुद्धा असेल. स्वाक्षरीसुद्धा आता या ठिकाणी फार महत्त्व त्या गोष्टींना सगळ्या प्राप्त झालेलं आहे. प्रश्नपत्रिकेचा क्रमांकसुद्धा लिहिणं आता फार महत्त्वाचं झालेलं आहे. एका म्हणजे मागे इतकी आतापर्यंत असं होत होतं, की एखाद्याचा प्रश्नपत्रिका क्रमांक वगैरे राहिला, चुकला, तो समजा कधी-कधी दुर्लक्षित झालेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन यायचा, की "सर असं-असं माझी चूक झालेली आहे." पण तरीसुद्धा त्याचा रिझल्ट लागायचा, सगळं व्हायचं व्यवस्थित. पण इथून पुढे या चुकीला तुम्हाला अजिबात माफी मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार सिरियसली कराव्या लागणार आहेत. ह्याच्यात कुठलीच चूक तुम्हाला करायची नाही आहे. तुमचा जो बैठक क्रमांक होता अगोदर अल्फा न्यूमरिक असायचा. त्याच्यामध्ये एखादा अल्फाबेट असायचा आणि नंबर असायचा. तो 8 अंकी असायचा. आता तो 7 अंकी त्यांनी करून टाकलेला आहे आणि फक्त नंबरच असेल. त्याच्यामध्ये कुठलाही अल्फाबेट वगैरे त्याच्यामध्ये नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सदर तुमचा बैठक क्रमांक जो आहे, तो तुमच्या जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता तो कायम राहणार आहे. म्हणजे पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला परत दुसऱ्या वेगळ्या स्टेजला वेगळा बदलून मिळणार नाही. ठीक आहे. तुमच्या शेवटपर्यंत तुमचा निकाल लागेपर्यंत तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत तुमचा तो एकच प्रकार त्याच्यामध्ये एकच नंबर तुमचा असणार आहे. दुसरी गोष्ट, मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 आणि भाग 2 जो आहे, तो जो परीक्षेचा तुमचा घेणारा जो समविक्षक आहे, परीक्षेमध्ये तुमचं गार्डनिंग करणारा जो व्यक्ती आहे, तो ते सगळं वेगळं करणार आहे आणि भाग 1, भाग 2 त्याच्यामध्ये वेगवेगळे राहणार आहेत. जेणेकरून पुन्हा तुमच्या नंबरवरनं तुमचं आयडेंटिफिकेशन एखाद्या व्यक्तीचं होऊ नये
आणि कुणीतरी जर समजा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते करता येऊ नये, म्हणून ही एक काळजी या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार आता इथे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अगोदर आपल्याला 4 सर्कल असायचे. तुम्हाला बी नावाचा ऑप्शन निवडायचा तर तुम्ही दुसरा सर्कल गिरवायचे. सी ऑप्शन निवडायचा असेल तिसरा सर्कल आपण गिरवायचा. आता 5 सर्कल असणार आहेत आणि हा जो 5वा पर्यायाचं जे वर्तुळ असणार आहे, ठीक आहे, हे जसं निवडणुकीमध्ये नन ऑफ द अबोव असतं, म्हणजे हा पण कॅन्डिडेट दलिंदर आहे, तो पण दलिंदर आहे. ह्या एवढ्या सगळ्या 5-6 दलिंदरांपैकी मला कोणताही कॅन्डिडेट निवडून द्यायचा नाही. तर आता इथे तुम्हाला तसंच आहे, की तुम्हाला 4ही ऑप्शन मला नवीन वाटतायत. 4पैकी मी कुठला निवडू शकत नाही. प्रश्नच माझ्यासाठी नवीन आहे. तर तुम्हाला जर सोडवायचा नसेल, तर तो सोडून देण्याऐवजी तुम्हाला आता 5वा जो सर्कल आहे ते तुम्हाला या ठिकाणी गिरवावं लागणार आहे. 5वं सर्कल गिरवणं आता आपल्यासाठी मॅन्डेटरी झालेलं आहे. जर तुम्ही 4ला 4ही ऑप्शन तुम्ही कुठलं सोडवणार नसाल, 5वं जर सर्कल तुम्ही गिरवलं नाही, तर हे काही तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे अगोदर आपल्याला कसं ते गिरवायची गरज नव्हती. जर समजा तुम्ही 100 मार्काचा तुमचे एमसीक्यू आहेत, त्यातले समजा 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे नाहीयेत, तर ते 20 सर्कल तुम्ही रिकामे सोडून देत होता. आता ते 20 सर्कल सुद्धा तुम्हाला गिरवावे लागणार आहे. जर 4पैकी कुठलाच ऑप्शन गिरवायचा नसेल तर 5वं सर्कल तुम्हाला गिरवून ठेवावं लागणार आहे. कारण हा प्रश्न जो आहे तो मला स्किप करायचा आहे. स्किप करण्यासाठी सुद्धा आता तुम्हाला 5वं सर्कल गिरवावं लागणार आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण 20-25 प्रश्न जे आहेत आपण अटेम्प्ट करत नाही. जर पेपर फार टफ असेल तर. JMFCच्या बाबतीत सहसा तसं होत नाही. म्हणजे 90-95 पर्यंत पोरांचे अटेम्प्ट असतात. पण जसं 2019चा पेपर होता, अशा पेपरला तुम्हाला बरेच प्रश्न सोडून द्यावे लागतात. पण हे सोडून द्यायचं काम सुद्धा तुम्हाला आता त्याच्या ठिकाणी गिरवत बसावं लागणार आहे. हा एक्स्ट्रा वेळ एमपीएससी देणार आहे का? अशा प्रकारचं एमपीएससीने अजून कुठेही काहीही सांगितलेलं नाहीये. म्हणजे परीक्षेमध्ये एका सेकंदाचं महत्त्व असतं. तो वेळ तुमचा रिकव्हर करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन बद्दल सध्या तरी एमपीएससीने काही बोललेलं नाहीये. पण ही एक नवीन गोष्ट आपल्यासाठी वाढलेली आहे, की 5वा पर्याय तुम्हाला निवडावाच लागेल. आणि जर तुम्ही निवडला नाही, तर गुणाच्या एकूण 25% किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे, ते त्या ठिकाणी लागू होणार आहे. जसं काय तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं गिरवलं काय आणि तुम्ही 5वा ऑप्शन गिरवला नाही, गिरवला काय, न गिरवला काय, त्याचं जो इफेक्ट आहे तो तेवढाच असणार आहे. त्याच्यामुळे जर प्रश्न सोडून द्यायचा असेल तर 5वं सर्कल तरी तुम्हाला कंपल्सरी गिरवावं लागेल. आता खाली त्यांनी तुम्हाला एक परत एकदा सांगितलेलं आहे, की कोणत्या-कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही निगेटिव्ह मार्किंग लागू करणार. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहिलं 5 पैकी एकही पर्याय जर तुम्ही गिरवला नाही तर, हे आपण आताच बघितलं. ठीक आहे. दुसरं जे आहे ते एकापेक्षा जास्त वर्तुळ जर तुम्ही गिरवले, तर अगोदर पण ते चुकीचं मानलं जायचं आणि त्याचे मार्क तुमचे जायचे. अगोदरप्रमाणे ते तसंच आहे. एकापेक्षा जास्त वर्तुळ जर तुम्ही गिरवले, तर तरीसुद्धा निगेटिव्ह मार्किंग 1/4 लागू होईल. त्याच्यानंतर उत्तरामध्ये दुरुस्ती करण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला, आता बरेच विद्यार्थी ते पेन पण आलेले आहेत, की तुम्ही पेनने लिहिलेलं सुद्धा त्याच्यामध्ये ते खोडरबर वगैरे तशा पद्धतीने लोकं काढून टाकतायत आणि परत त्याच्यामध्ये योग्य गिरवण्याचा प्रयत्न करतायत. असा जरी काही प्रयत्न एखादा केविलवाणा प्रयत्न जरी कुणी केला, तरीसुद्धा त्याचे मार्क त्याच्यामध्ये जाणार आहेत. दुरुस्ती जरी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमचे मार्क जातील. दुसरं उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेलं तुम्ही चुकीचं उत्तर जर असेल तर त्याच्या अगोदर पण निगेटिव्ह मार्किंग होती. आता पण तीच निगेटिव्ह मार्किंग लागू होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची गुणांची बेरीज अपूर्णांकात जर राहील तर ते अपूर्णांकातच राहील. म्हणजे तुम्हाला जर समजा 75.25 मार्क पडले, तर ते तसेच धरले जातील. ते काही 75.5 ते काही 76 धरले जाणार नाहीत किंवा 75 धरले जाणार नाहीत. ते पॉइंटमध्येच धरले जातील. कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल तर 25.4, 25.50, 25.75 असे मार्क सुद्धा तुम्हाला पडू शकतात. ते जरी पडले तर ते तसेच राहतील. त्याच्या मागचे पुढचे धरले जाणार नाहीत. आणि जे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगत होतो ते इथे आहे. तुमची उत्तरपत्रिका मध्ये तुम्ही खालील प्रकारच्या ह्या 6 चुका जर तुम्ही केल्या, 6 पैकी कुठली जरी चूक तुम्ही केली, तर अशा वेळेस तुम्ही परीक्षेला जसं काय बसलेच नव्हते, असं समजलं जाईल आणि आपला तो अटेम्प्ट जो आहे तो त्याच्यामध्ये वाया जाईल. म्हणजे JMFCच्या परीक्षेची आपण आता 2-2 वर्ष झालं आपण वाट पाहतोय. पण 2 वर्ष वाट पाहून जर उत्तरपत्रिकेमध्ये ऐनवेळी तुम्ही अशा प्रकारची चूक केली, तर त्याची तुम्हाला कदापि माफी मिळणार नाही. सरळ-सरळ तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल. तर त्या कोणत्या-कोणत्या चुका आहेत? पहिली चूक, मूळ उत्तरपत्रिकेवरील प्रश्न 1 भाग 2 वर विहित ठिकाणी तुमची स्वाक्षरी असलीच पाहिजे. ठीक आहे. जिथे महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे महत्त्वाची गोष्ट ही, की तुम्ही तिथे स्वाक्षरी जर तुम्ही तिथे केली नाही, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये तुमचे जे मार्क आहेत, म्हणजे तुमची जी उत्तरपत्रिका आहे, 1 मिनिट हां. कशामुळे झालं असं? हां, 1 मिनिट हां.
तर तुमची जी उत्तरपत्रिका आहे ती त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. स्वाक्षरी आपली असलीच पाहिजे. दुसरं, काळ्या शाईच्या बॉल पेन व्यतिरिक्त इतर अन्य पेनचा जर तुम्ही वापर केला, काळ्या शाईचं बॉल पेनच तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. दुसरं जर तुम्ही वापर केला तर तिथे सुद्धा तुमची उत्तरपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही. अगोदर पण असं व्हायचं की एमपीएससीने सांगायचं हा पेन वापरा, विद्यार्थी त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये दुसऱ्या पेनने वगैरे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन यायचे की सर मला जेल पेनची सवय आहे, मी तोच करणार आहे. आम्ही त्यांना सांगायचं की तुमच्या रिस्कवर ते तुम्ही करा, पण हे रिकमेंडेड नाही आहे. आणि त्याचा पुन्हा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा त्यांचा फोन यायचा की सर माझं सगळं व्यवस्थित झालं, मी जेल पेनने लिहिलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सांगायचं की तुम्ही रिस्कवर करा, पण आता तर तो ऑप्शनच नाही आहे. जे विद्यार्थी जेल पेनने त्याच्यामध्ये सगळं प्रॅक्टिस करतात तर त्यांनी या गोष्टीची नोंद घ्या की तुमचा पेन तुम्ही बदलून घ्या. तुमचा पेन तुम्ही आताच बदलून घ्या, जेणेकरून आपल्या हाताला सुद्धा ती सवय होईल. गिरवताना तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. जेल पेनमुळे ते आपल्याला वाटतं की ते लवकर गिरवणं होतं, पेन जास्त शाई फक्त लवकर त्या गोष्टी होतात. तर ते तुम्हाला इथून पुढे करायचं नाहीये. आतापासूनच काळ्या शाईचा बॉल पेनचीच प्रॅक्टिस तुम्ही प्रत्येकाने करा. दुसरं, उत्तरपत्रिकेवर तुम्ही जर असंबंध, ज्याचा काही संबंध नाही असं जर तुम्ही काही लिहिलं, अप्रस्तुत काहीतरी लिहिलं किंवा गैरलागू शेराचं तुम्ही चिन्ह नमूद केलं, तर ते सुद्धा एक प्रकारचं आयडेंटिफिकेशन समजलं जाईल आणि तुमची उत्तरपत्रिका अवैध घोषित केली जाईल. उमेदवाराला जी पुरवलेली प्रश्नपत्रिका आहे, इथे सुद्धा महत्वाची गोष्ट, हे बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक होते. मला पुन्हा फोन करतात, सर माझं हे असंच राहिलं, पण तरी पण बऱ्याच वेळेस ती चूक माफ केली जात होती. आता ते अजिबात केलं जाणार नाही. प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपत्रिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर असलाच पाहिजे. तो जर नसेल तर अशा वेळेस तुमचं उत्तरपत्रिका अवैध घोषित केली जाईल. त्याच्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास तुमची जी मूळ उत्तरपत्रिका आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे ऑप्शन नोंदवायचे आहेत आणि प्रश्नपत्रिका समजा ते क्रमांक असणार आहे, तुम्ही इतर जर काही गोष्टी त्याच्यामध्ये संकेतिक खुणा वगैरे केल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं जे आहे उत्तरपत्रिका अवैध घोषित केली जाईल. जिथे जे विचारलंय तिथे तेवढंच लिहायचं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तुम्हाला लिहायला आता चान्स नाहीये. तुमच्या उत्तरपत्रिकेवर जो काही QR कोड आहे, टायमिंग ट्रॅक किंवा अन्य छपाई केलेला जो सगळा मजकूर आहे, हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खराब करायचा नाहीये. उत्तरपत्रिकेवरचा काही जरी तुम्ही खराब करण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा एक प्रकारचं आयडेंटिफिकेशन असू शकतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर तिथे गेल्यानंतर ओळखता यावा म्हणून त्याने काहीतरी QR कोड खराब करायचा किंवा त्याच्यानंतर अन्य छपाई केलेला, समजा एमपीएससीने त्याच्यामध्ये लिहिलं बैठक क्रमांक लिहिलेला आहे, त्या बैठक क्रमांक लिहिलेले तुम्ही शाईने खोडून काढण्याचा प्रयत्न करायचा. असा जरी तुम्ही काही गैरप्रकार केला, त्याच्यावरनं सुद्धा तुमची उत्तरपत्रिका ओळखली जाऊ शकते. जर तो जर काही प्रकार कोणी करत असेल, खोडण्याचा वगैरे प्रकार करत असेल, तर एमपीएससी त्याला सुद्धा इथून पुढे माफी देणार नाही. सरळ सरळ त्याची उत्तरपत्रिका जी आहे ती अवैध समजण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तसले तुम्हाला आता इथून पुढे काही करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे नियम कधीपासून लागू होतील? 1 मार्च 2026 नंतर आयोजित होणाऱ्या सगळ्या परीक्षा, आपले रजिस्ट्रारचा असू द्या, असिस्टंट रजिस्ट्रार असू द्या, JMFC असू द्या, आपल्या तरी सगळ्याच लॉ मधल्या सगळ्याच एक्झाम ज्या आहेत त्या तशा नंतरच होणार आहेत. 1 मार्चच्या अगोदर तरी काही चान्स त्याच्यामध्ये आपल्या परीक्षांचा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या परीक्षांसाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे सगळे डोक्यामध्ये पक्के ठेवा आणि याच्यातली कुठलीही चूक करून, एवढे दिवस झाले आपण परीक्षांची वाट पाहतोय, आपलं प्रचंड असं नुकसान तुम्ही त्याच्यामध्ये होऊ देऊ नका. ठीक आहे. सगळ्यात शेवटी अजून एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तीच महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीला सांगितली, तुम्ही आपल्या कुठल्याच व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज करा, ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करेल आणि आपलं कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. असिस्टंट रजिस्ट्रारचा किंवा डिस्ट्रिक्ट जजेसचे सुद्धा कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवर अपडेटेड आहेत. तुम्हाला कुठला जरी कोर्स घ्यायचा असेल, त्याच्यात लाईव्ह लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. काही जरी पाहिजे असेल किंवा काही चौकशी करायची असेल, तुम्ही या नंबरवर कॉल करून संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो.